कल उनकी थी दिवाली। आज के हमारे कार्यक्रम के प्रमुख अतिथि डॉक्टर मंदाकिनी प्रकाश आमटे जी, एक ऐसी सेवाभावी महिला जिन्होंने ग्रामीण क्षेत्र में अपने सेवा कार्यों से एक इनकलाब लाया है और आगे चल के बहुत सारी गुंजाइशें हैं कि ये इनकलाब कितनी ऊंचाइयों पर पहुंचेगा। 4 पंक्तियां डॉक्टर साहिबा के लिए, मंदाकिनी जी के लिए, कि सिर पर कफन बांधकर निकली है देखिए, कांटों का घेरा तोड़कर कलियां गुलाब की। सिर पर कफन बांधकर निकली है देखिए, कांटों का घेरा तोड़कर कलियां गुलाब की, और सींचे है खेत खून से बोए हैं आदमी, आएंगी फसल देखना कल इनकलाब की। आपके सामने डॉक्टर मंदाकिनी आमटे जी संबोधित कर रही हैं। मंचावरील सर्व मान्यवर आणि समोर उपस्थित असलेले पाटणे सरांचे सर्व सहृदय, या सगळ्यांचं मी या कार्यक्रमामध्ये स्वागत करते। एक छोटासा कार्यक्रम या ठिकाणी आज होतो आहे। हे द्वितीय संस्करण जे आहे ते पुस्तक लोकांना इतकं आवडलेलं आहे, भावलेलं आहे की त्यामुळे हे द्वितीय संस्करण लवकरच बाजारात आलं आणि लोकांनी ते उचलून धरलं। या द्वितीय संस्करणाच्या निमित्ताने आज या ठिकाणी येणं झालं आणि अतुल पाटणे सरांच्या या नवीन पैलूबद्दल माहिती झाली, कारण आम्हाला काही माहीत नव्हतं। IAS ऑफिसर एवढंच माहीत होतं त्यांच्याबद्दलचं, आणि आज हा दुसरा पैलू आम्हाला कळला आहे, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन। IAS ऑफिसरला काव्यामध्ये एवढा इंटरेस्ट असेल असं काही वाटलं नाही, कारण त्यांचं काम सगळं असं परखड असतं आणि त्यामध्ये हा एक कोमल स्वभावाचा पैलू त्यांच्यामध्ये आहे, याची आज जाणीव झाली। अजून पुस्तक आमच्यापर्यंत पोहोचलं नसल्यामुळे मी काही वाचलेलं नाही, पण त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि खूप आशीर्वाद। असाच त्यांची प्रगती सतत होत राहो, साहित्याच्या क्षेत्रामध्ये पण त्यांना चांगला मान मिळो, असं मी शुभेच्छा देते आणि थांबते।